पण भाषा ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की जाती, धर्म, वंश, प्रांत यांच्या पलीकडे भाषेला भूमिका आहे. की वैश्विक पातळीवर लिंग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन इज लेजिटिमेट डिस्क्रिमिनेशन. जगामधलं भाषिक वैविध्य जर टिकवायचं असेल आणि त्याच्यावर आधारित असलेलं सांस्कृतिक वैविध्य जर टिकवायचं असेल तर समाजामध्ये भाषेच्या आधारे भेदभाव हेच फक्त क्षम्य आहे, ऍक्सेप्टेबल आहे. तुम्ही एखाद्या प्रांतामध्ये दुसऱ्या आलेल्या लोकांना तुम्हाला एक भाषा म्हणून शिकावीच लागेल किंवा इथे तुम्ही या भाषेमध्ये अमुक इतकं प्रावीण्य मिळालं तरच तुम्हाला नोकरी मिळेल. परदेशामध्ये तर हे उघडच आहे. विनायक सुतार आणि त्यांचे सर्व सहकारी, आजच्या कार्यक्रमाचे सहवक्ते डॉक्टर दीपक पवार आणि श्रोत्यांमध्ये असलेले माझे काही सहकारी, जुने मित्र आणि श्रोत्यांची संख्या इतकी कमी आहे की आपण प्रत्येकाचा सत्कारही करू शकतो आणि प्रत्येकाचं नावही घेऊ शकतो. आता याला सांस्कृतिक सुबत्ता म्हणायचं की दारिद्र्य म्हणायचं हे याचं त्याने ठरवायचं आहे. या विषयावर बोलणारा मी मुंबईतील मावळत्या पिढीचा प्रतिनिधी आहे असं तुम्ही समजा. मी हा शब्दप्रयोग अशासाठी करतोय की तुम्ही म्हणाल की मग हे तुम्ही पूर्वी का नाही सांगितलं. तर आता मी जे बोलणार आहे ते मी 40-45 वर्षापासून मी हे बोलतोच आहे. काल मी सहज म्हणून मी साधारणपणे 80-90च्या दशकामध्ये लोकसत्ता आणि इतर याच्यामधून जे लेखन केलेलं होतं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ते मी सहज ती कात्रणं चाळून बघत होतो आणि त्याच्यामध्ये मार्मिकमध्ये ये मराठीची नगरी, मला वाटते तो 85 किंवा 95 किंवा 96चा तो लेख असेल. त्याला झाली 40 वर्ष. आणि त्याच्यानंतर शरदिनी डहाणूकर या KM हॉस्पिटलमध्ये वनस्पती, मला वाटते औषध निर्माण शास्त्राच्या त्या प्रमुख होत्या आणि त्यांनी मराठी शाळांचं एकूण भवितव्य मुंबईतलं जे घसरत आहे आणि त्यातून होणारे संभाव्य सांस्कृतिक दुष्परिणाम याच्या संदर्भामध्ये लोकसत्तेमध्ये मी असं लिहिलं होतं की मराठी शाळांची स्थिती जर अशीच चालू राहिली तर 2025च्या सुमाराला मुंबईमध्ये नाव घ्यावी अशी एकही मराठी शाळा सापडणार नाही. आता हे विधान त्यावेळी अतिशयोक्त होतं 40-42 वर्षांपूर्वी. पण आज सकाळी आम्ही जी मराठी शाळांची परिषद घेतली दादरला, तर त्याच्यावरून उघड झालंय की मुंबईमधल्या मराठी शाळांच्या संदर्भामध्ये जे पूर्वीचं जे भाकीत होतं आणि माझ्याबरोबर इतर अनेक लोकांनी ते केलं होतं, तेव्हा ही जी पडझड आहे सांस्कृतिक भाषिक, ही पडझड गेल्या 40-50 वर्षांपासूनच सुरू होती. पण त्याच्यानंतर त्यावेळी परिस्थिती अशी होती की मराठीची चळवळ अशी सशक्तपणे नव्हती. मला आठवतं मी त्यावेळी MA ला होतो आणि मी आकाशवाणीमध्ये कॉफी हाऊस आणि ते छोटे छोटे कार्यक्रम असे लिहायचे. आणि मग त्यावेळी मी आकाशवाणीमध्ये गेलो असताना कार्यक्रम अधिकारी रवींद्र पिंगे होते आणि मला त्यांनी विचारलं की तू काय करतोस. तर मी त्यावेळी MAचं पार्ट 1 करत होतो. तर मी म्हणालो की मला मराठी भाषेविषयी काही लिहायचं आहे, मराठीच्या प्रश्नांविषयी काही लिहायचं आहे. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं की त्यांना जरा काळजीच वाटली. म्हणजे त्यांनी बोलून नाही दाखवलं पण याची परिस्थिती मराठी भाषेपेक्षा वाईट आहे, तर हा काय मराठी भाषेच्या संदर्भामध्ये हे करणार आहे. तर त्यांनी मला सहज असं सांगितलं की हे तुमचं काम नाहीये, तुम्ही शिक्षण घ्या, जमलं तर सरोजिनी वैद्यांना भेटा, त्या मराठी भाषेचे अभ्यासक आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये मी सरोजिनीबाईंना ज्यावेळी राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी गेल्या त्यावेळी बाई तुम्ही मला बोलवताय शुद्धलेखन आणि व्याकरणावर हे करायला, पण पिंगे एके दिवशी मला म्हणाले की हे तुमचं काम नाहीये, मोठमोठे अभ्यासक मराठी भाषेचे आहेत, त्यांनी करायचं काम आहे. अर्थात त्यांनी त्यावेळेला एकूण माझी त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन ते बोलले असतील. पण मला असं सांगायला आवडेल तर साधारणपणे 80च्या दशकामध्ये मराठी मुंबईतल्या एकूण मराठी भाषेच्या सांस्कृतिक भवितव्याविषयी ज्या प्रकारची भाकितं आम्ही मंडळी करत होतो त्यावेळी साहित्यिक, समीक्षक, मराठीचे प्राध्यापक हे एकूणच प्रश्नाविषयी इतके बेफिकीर होते की त्यांनी अशा प्रकारे
मराठी विषयी चिंता करणाऱ्या व्यक्तींच्या विषयी फार उथळ आणि टवाळकीच्या स्वरूपामध्येच त्यांनी लिहिलं गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये मोठमोठे साहित्यिक देखील आहेत, समीक्षक देखील आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मराठी भाषेला काहीही होणार नाही. मी आता एका कवींचं नाव घेत नाही, पण मराठीतले खूप मोठे नामांकित कवी आहेत. तर ते म्हणाले की हे मुंबई शहरामधल्या काही लोकांना असं वाटतंय की मराठी मरू घातलेली आहे, की असं काही होणार नाही. मराठीची परंपरा फार थोर आहे आणि मराठीमध्ये मी असं पाहतोय की मी ज्या ज्या ठिकाणी जातो, गावोगावी जातो, खेड्यापाड्यातून जातो, मी कविता वाचनाचे कार्यक्रम करतो आणि आपल्याकडचा वाचक वर्ग रसिक इतका आहे की माझ्या कवितेला जिथे दाद द्यायला पाहिजे तिथेच तो दाद देतो. आता याचा आणि मराठीच्या भवितव्याचा काय संबंध आहे हे काही मला त्यावेळी कळलं नाही आणि आताही कळलं नाही. पण नंतर तेच कवी नंतर मग दबक्या आवाजात असं म्हणायला लागलं की मराठीच्या समोर हे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि हे स्वाभाविकच होतं. नंतर पुढे मी भाषा विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्यावेळी शिक्षणाचं माध्यम म्हणून एखादी भाषा व्यवहारातून कमी कमी होत जाते, त्या समाजाच्या भाषेच्या मृत्यूची ती सुरुवात असते. आणि हे युनेस्कोने आपल्या डॉक्युमेंटेशन मध्ये सांगितलेलं आहे की जे जे देश प्रगतीच्या नावाखाली परिसर भिन्न भाषेमध्ये आपल्या मुलांना शिकवायला जातात, ते देश भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौतिक सगळ्याच प्रगतीमध्ये मागे पडलेले आहेत. असा जगामध्ये एकही देश नाही की ज्याने आपली मातृभाषा किंवा परिसर भाषा टाकून दुसऱ्या भाषेमध्ये पूर्णपणे शिफ्ट केलं आणि तो प्रगतीपथावर आहे. असा एकही देश जगामध्ये नाही. जे जे देश प्रगत आहेत ते देश आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण देणार आहेत आणि तेच ज्ञाननिर्मितीमध्ये पुढे आहेत. आणि हे वेगवेगळ्या संशोधकांनी हे सिद्ध देखील केलेलं आहे. अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये अनेक भाषा वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे, स्थलांतरामुळे लोकांचा असा भ्रम निर्माण झाला आहे की जगामध्ये जी प्रगत भाषा आहे, पॉवर ऑफ लँग्वेज इज पॉवर ऑफ पीपल, पॉवर ऑफ स्पीकर्स, ज्या भाषेचे लोक प्रगत आहेत आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, त्या लोकांची भाषा जर आपण स्वीकारली तर आपल्याला देखील तशाच प्रकारचं आर्थिक आणि भौतिक स्थैर्य मिळेल. अशा प्रकारच्या गैरसमजातून पूर्णपणे शिक्षणाच्या माध्यमांतराचं सार्वत्रिकीकरण जिथे जिथे केलेलं आहे ते देश प्रगतीमध्ये मागेच पडलेले आहे. आणि म्हणून अलीकडे युनेस्कोने एक पॉलिसी डॉक्युमेंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये मदर टंग बेस्ड मल्टीलिंग्वल एज्युकेशनची कॉन्सेप्ट मांडलेली. ही काय कॉन्सेप्ट मांडलेली आहे तर आपल्याकडे लक्षात घ्या की साधारणपणे 70-80च्या दशकापर्यंत शालेय शिक्षण मराठीमधून आणि नंतर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण इंग्रजीतून, याला भाषा विज्ञानाच्या परिभाषेमध्ये ट्रान्झिटरी बायलिंग्वलिझम म्हणतात. म्हणजे हे जगामध्ये अनेक या प्रकारचा बायलिंग्वलिझम किंवा द्विभाषावाद जगामध्ये खूप ठिकाणी आहे. म्हणजे काही ठिकाणी 50-50 असं देखील आहे. पॅरलल एकाच वेळी 50% अभ्यासक्रम एका भाषेमध्ये आणि 50% अभ्यासक्रम दुसऱ्या भाषेमध्ये. साधारणपणे इथे भेद असा केला जातो की साधारणपणे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधले जे तांत्रिक विषय आहेत ते इंग्रजी सारख्या वैश्विक भाषेमध्ये शिकवायचे आणि ह्युमॅनिटीजशी रिलेटेड, साहित्याशी, इतिहासाशी, समाजशास्त्राची विषय जे आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी विभागणी होते. आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे धोके आहेत. त्यामुळे हा 2 प्रकारचा बायलिंग्वलिझम जो आहे तो आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ट्रान्झिटरी बायलिंग्वलिझम, म्हणजे आधी शालेय शिक्षणामध्ये मातृभाषा पक्की करायची, कॉग्निटिव्ह त्यांची डेव्हलपमेंट होईल, ज्ञानात्मक, संज्ञानात्मक विकास होईल, अशा पद्धतीने साधारणपणे 7वी 8वी पर्यंत किमान त्यांचं शिक्षण मातृभाषेतूनच झालं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात होत होतं 70-80च्या दशकापर्यंत. तोपर्यंत महाराष्ट्राची सांस्कृतिक परिस्थिती बऱ्यापैकी होती. शहरांमध्ये देखील होती आणि निम शहरांमध्ये देखील होती आणि खेड्यापाड्यांमध्ये देखील होती. 90च्या दशकानंतर आपण असं केलं आणि जगामध्ये अनेक ठिकाणी झालं की हा जो ट्रान्झिटरी बायलिंग्वलिझमचा दोष असा आहे की जर समजा तुम्ही याच्यामध्ये त्याला पूरक अशी सपोर्टिव्ह धोरणं आखली नाही तर काय होतं माहिती आहे की जर समजा मग उच्च शिक्षण जर समजा पूर्णपणे परिसर भिन्न भाषेमध्ये असेल तर मग
मातृभाषेशी संलग्न अशा प्रकारचे व्यवसाय, आर्थिक संधी जर तुम्ही विकसित केले नाहीत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, तर नंतर लोकांना असं वाटायला लागतं की आपण शालेय पातळीवर जर जे शिकतो आहोत ते जर पुढे भविष्यामध्ये रोजगारासाठी, अर्थार्जनासाठी उपयोगीच नसेल किंवा परदेशी जाण्यासाठी उपयोगीच नसेल, तर आपण पहिल्यापासूनच दुसरी भाषा का शिकू नये. त्यामुळे पोस्ट ग्लोबलायझेशन हे जे मॉडेल आलं की पूर्णपणे ओनली इंग्लिश, केवळ इंग्लिश, आणि याचे धोके जे होते ते भयंकर धोके आहेत. आणि ते धोके आपल्याला 2000 नंतर आता दिसायला लागले आहेत. आपल्या संपूर्ण समाजाचं जे एक सांस्कृतिक भंडंगीकरण झालेलं आहे, आपल्या आपली क्युरिओसिटी, आपली चिकित्सा, आपला तर्क, जगात संपूर्ण समग्रतेने आकलन करण्याची आपली क्षमता ही इतकी बाधित झालेली आहे की आपला समाज, ज्ञानार्थी समाज जो होता तो आता पूर्णपणे पोटार्थी झालेला आहे. आणि त्यातून यशापयशाच्या संकल्पना देखील बदलल्या आणि त्या जगभर बदललेल्या आहेत. म्हणजे टॉलर इज ग्रेटर, बिगर इज ग्रेटर, लाउडर इज ग्रेटर, म्हणजे ग्रेट यांना आणि सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजल्या. म्हणजे शिक्षणातील यशापयश देखील IT प्रोफेशनल झाल्यानंतर त्याला वार्षिक कितीचं पॅकेज मिळतं, 4 कोटी 5 कोटी या पद्धतीच्या बातम्या यायला लागल्या. चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला करतो, आठवड्याची आकडेवारी यायला लागली वेगवेगळ्या परिभाषेमध्ये. खरं म्हणजे चित्रपट, शिक्षण यांचा एंड रिझल्ट हा पैशासाठी नाहीच आहे मुळामध्ये. कला निर्मितीतून माणसाला आनंद मिळाला पाहिजे, सांस्कृतिक जीवन उन्नत झालं पाहिजे आणि शिक्षणामधून ज्ञाननिर्मिती झाली पाहिजे आणि ती ज्ञाननिर्मिती करत असताना बाय प्रोडक्ट म्हणून तुम्हाला पैसेही मिळाले पाहिजे. शिक्षणाचा कधीही उद्देश अर्थनिर्मिती हा नव्हताच मुळामध्ये. मला असं आठवतं, मी ज्यावेळी रुपारी कॉलेजला होतो किंवा आता पाब्रेकर सांगतील की रुईया कॉलेजमध्ये होतील की त्यावेळी आता मगाशी आम्ही बोलत होतो की सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स यांच्यामध्ये ज्ञानात्मक अशा प्रकारच्या सीमारेषा नव्हत्या. तिथे शिकवणारे जे शिक्षक होते त्यांचा साहित्य, संस्कृती, कला, संगीत यांच्याशी तितकाच परिचय होता जितका मराठीच्या प्राध्यापकांचा. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांच्या प्राध्यापकांच्या बोलण्यामध्ये साहित्याचे, कलेचे अशा प्रकारचे दाखले येत होते आणि त्यामुळे एक प्रकारची सांस्कृतिक अभिन्नता त्या काळामध्ये आम्हाला दिसत होती. पुढच्या काळामध्ये पैशाला इतकं महत्व आलं की आर्थिक विकास हेच एक, आणि हे गरीब, दरिद्री, लाचार असलेल्या आणि परावलंबी असलेल्या समाजामध्ये हे नेहमीच असं होतं की तुम्हाला जर आर्थिक प्रगती करायची झाली तर तुम्हाला हीच भाषा शिकावी लागेल. आणि त्याचं इतकं स्टोम माजवलं गेलं की त्याचं कुठलंही कोणी ऑडिट केलं नाही. की 2000 साली पहिलीपासून इंग्रजी सक्तीचं केलं सरकारने. त्यावेळी आम्ही आंदोलनाच्या त्या स्थितीमध्ये नव्हतो पण आम्ही त्याला विरोधच केला होता की पहिलीपासून इंग्रजी शालेय शिक्षणामध्ये आणणे याचे फार दुष्परिणाम होणार आहेत. आणि साधारणपणे 2011-12 साली 10वी झालेली पहिली बॅच आल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचं इंग्रजी सुधारलेलं नाही आणि मराठी देखील सुधारलेलं नाही. इंग्रजीच्या समर्थनार्थ मधल्या काळामध्ये आणि विशेषतः दलित इंटेलेक्च्युअल्स यांनी एक अशा प्रकारचे आर्ग्युमेंट केलं, कांचा येलाया आणि इतर बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे की काही आफ्रिकन कंट्रीजने, देशांनी इंग्रजी भाषेचं सार्वत्रिकीकरण केलं, लोकशाहीकरण केलं. मग तिथला डॉक्टर, इंजिनियर आणि रिक्षा चालवणारा आणि झाडू मारणारा देखील इंग्रजीमध्ये बोलतो. आता हे जे मिथक होतं की नाही, हे पुढच्या काळामध्ये फार चाललं नाही. असं कुठेच झालेलं नाहीये की संपूर्ण समाजाला दुसऱ्या भाषेमध्ये शिकवल्यानंतर त्या संपूर्ण समाजाचं लोकशाहीकरण होतं. परभाषेमध्ये शिकवल्यामुळे संपूर्ण समाजाचं लोकशाहीकरण होण्याऐवजी त्याचं एलिटिसिझम म्हणजे अभिजनीकरण होतं. काही मुठभर लोक IT प्रोफेशनल म्हणून परदेशामध्ये जातात, डॉलर्स मिळवतात आणि इतर काही कामं करतात दुय्यम तिय्यम दर्जाची. आणि आपल्याला असं वाटतं की, आणि ते अब्रॉड जातात, मायग्रेशन रेट वाढतं, त्यांची मोबिलिटी वाढते. ही गोष्ट खरी आहे. आणि हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये या प्रकारचे आर्टिकल्स काही लोकांनी लिहिलेली आहे की बघा, उत्तर भारतामधला हा एका शिल्पाचा मुलगा आहे, हा एका मोलकरणीचा मुलगा आहे, हा एका रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा आहे, हा आज या ठिकाणी आहे, आज या ठिकाणी आहे. ही सगळी उदाहरणं आयसोलेटेड होती, काही ठराविक लोकांची होती. आपल्या परिचयामध्ये देखील तुम्हाला असं सांगता येईल की अमुक एक मनुष्य आहे आणि त्याचा मुलगा आता अमेरिकेमध्ये असतो, ते ऑस्ट्रेलियामध्ये असतो.
याचं अमुक झालंय. पण आपण हे कधी पाहिलं आहे का? किती लोक शिक्षणातून उठले आहेत, वंचित झाले आहेत. त्याची अध्ययन फलनिष्पत्ती काय, म्हणजे त्याचे लर्निंग ऑडिट कोणी केलंय का? तर शास्त्रज्ञ असं सांगतात, त्याचे अभ्यास असं सांगतात की एक म्हणजे मूठभर लोक परभाषेच्या माध्यमामध्ये प्रावीण्य संपादन करून एक दुय्यम दर्जाची एक निर्मिती करतात, ती स्थानिक पातळीवर तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला पहिल्या क्रमांकाची वाटते. म्हणजे भारतामध्ये तिथे परदेशामध्ये डॉलर शिकवणारा माणूस आपल्याला अत्यंत यशस्वी माणूस वाटतो, पण त्यांच्या देशामध्ये एकूण ज्ञाननिर्मिती करणाऱ्या समूहामध्ये त्याची किंमत अगदी तळशी असते. आणि दुसऱ्या बाजूने की एक मोठा वर्ग असा आहे की परिसर भिन्न असलेल्या भाषेमध्ये स्वतःला फोकस करू शकणार नाही. त्याचं ड्रॉपआउटचं प्रमाण वाढलं 7वी नंतर, 8वी नंतर, 10वी नंतर, 11वी 12वी नंतर आम्ही पाहिलेलं आहे. कारण त्याची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट तेवढी झाली नाही, आकलन शक्ती त्याची झाली नाही, तो चिकित्सा करू शकत नाही. याचं कारण असं आहे की मातृभाषेतून शिक्षणाचे संस्कार आणि साहित्याचे संस्कार, म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेला मी यासाठी धन्यवाद देतो की आतापर्यंत साहित्य संस्था या प्रकारच्या भाषेच्या प्रश्नांपासून इतक्या फटकून राहिलेल्या होत्या, किंबहुना हे आमचं कामच नाही. आम्ही त्यांना सांगतच होतो की भाषा जर राहिली नाही, मराठी शाळा राहिल्या नाही, तर तुमचं साहित्य राहणार नाही, वाचक राहणार नाही, तुमच्या साहित्याचा आस्वाद घेणारा जाणकार रसिक मिळणार नाही, नाटकांना सुजाण अशा प्रकारचा प्रेक्षक मिळणार नाही. चित्रपट ही खूप खर्चिक अशा प्रकारची कला आहे, ती इकॉनॉमिकली व्हायबल राहणार नाही. पुढच्या काळामध्ये नाटकांना, चित्रपटांना निर्मितीसाठी अनुदान द्यावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती मराठी शाळांच्या सुरुवातीलाच, म्हणजे 80च्या दशकामध्येच अनेक लोक सांगत होते की हे अत्यंत चुकीचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शालेय शिक्षणाचं माध्यम तुम्ही पूर्णपणे करू नका, याच्यावर काहीतरी निर्बंध आणा. त्यामुळे आता आपल्याला असं लक्षात येत आहे की 70-80 पूर्वीचा जो संपूर्ण समाज आहे त्याची सांस्कृतिक उन्नती ज्या प्रमाणामध्ये झाली होती आणि त्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची भर घातली होती, ती 90 आणि 2000च्या नंतरच्या लोकांनी घातलेली नाही. आणि जागतिक पातळीवर तर नाही, याचे आकडे देऊन झालेले आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा नोबेल प्राइज विनर्स किती आहे वेगळ्या याच्यामध्ये यादी काढली, रँकिंगमध्ये, वर्ल्ड रँकिंगमध्ये विद्यापीठ किती आहेत, कॉलेजेस किती आहेत, IIMs किती आहेत, IITs किती आहेत, आणि किती याच्यामध्ये वर्ल्ड लेवलची पेटंट्स आहेत. या प्रकारची साहित्याच्या क्षेत्रामध्ये काय काय प्रकारची निर्मिती झालेली आहे. या पातळीवर जर आपण पाहिलं तर जगाने दखल घ्यावी अशी एकही गोष्ट गेली 30-40 वर्षामध्ये इंग्रजीकडे शिफ्ट केल्यानंतर आपण केलेली आहे. त्यामुळे ही गंभीर चूक झालेली आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बदल नाही केला, आणि हे मी तर आपण जर खोडून नाही काढलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतातलं सगळं, आता ज्यावेळी आम्ही हे मराठीच्या संदर्भामध्ये म्हणतो तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पंजाबमध्ये, गुजरातमध्ये, बंगालमध्ये, आता दक्षिण भारतामध्ये हे जे समाज आहेत ते प्रगतीपथावर आहेत. याचं कारण ह्या बेसिकली बाय डिफॉल्ट या स्पीच कम्युनिटीज आहेत, भाषिक समाज आहेत, भाषिक जाणीवेचे समाज आहेत. ते धर्म प्रेरणेने, जाती प्रेरणेने प्रभावित झालेले समाज नाहीये, ते जाती धर्म बाधित समाज नाहीये. त्यामुळे जे देश सेक्युलर आहेत, धर्मनिरपेक्ष आहेत आणि जातीच्या अवडंबरापासून मुक्त आहेत आणि भाषेच्या संदर्भामध्ये आपली ओळख आणि ज्ञाननिर्माण याला महत्व देणारे जे लोक आहेत, ते साहित्याच्या, कलेच्या क्षेत्रामध्ये, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि सामाजिक शास्त्रांमध्ये देखील सगळ्यात पुढे आहेत. त्यांचा ग्रोथ रेट जो आहे ते सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळे आपण उत्तरेकडून नव्हे तर आपण दक्षिणेकडून शिकायची गोष्ट आहे. आणि आज आपण आता त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये आता जी पुस्तिका काढलेली आहे, त्या पुस्तिकेच्या संदर्भामध्ये आमचा जो हिंदीचा विरोध आहे तो हिंदीला भाषा म्हणून नाहीये. हिंदीमध्ये सुद्धा पुरोगामी विचाराचं साहित्य आहे. आज गोदी मीडिया इतका प्रभाव असताना देखील हिंदीमधून अत्यंत पुरोगामी विचार देणारा, सत्तेला प्रश्न विचारणारा अशा प्रकारचा मीडिया शीड का होईना पण हिंदीमध्ये देखील आहे. पण हिंदीच्या द्वारे आपल्याकडे जे काय आलेलं आहे ते अत्यंत प्रतिगामी आणि धार्मिक कट्टरतावादाची मूल्य रुजवणारं हिंदीचं जे हे आहे ते आपल्याला नको आहे. आणि ते मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, मराठी समाज यांच्या हितसंबंधाला तडा देणार आहे. आणि म्हणून व्यापक प्रश्नासाठी आम्ही हिंदीला विरोध केला. आता आपण या विषयाकडे वळू की ह्या ज्या दोन संज्ञा आहेत, महाराष्ट्र धर्म आणि मराठीकरण, त्याची आवश्यकता काय आणि त्याचं भवितव्य काय.
महाराष्ट्र धर्माची चर्चा क्षीण स्वरूपामध्ये 19व्या शतकामध्ये झाली, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये झाली. विनोबा भावेंनी लिहिलेलं आहे, दुर्गा भागवतांनी लिहिलेलं आहे, राजाराम शास्त्री भागवतांनी लिहिलेलं आहे. याचं तत्वज्ञान म्हणून, आशय म्हणून ही संकल्पना अजून इव्हॉल्विंग स्टेजमध्ये आहे, संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आहे, की त्याचा आशय काय, त्याची कोर व्हॅल्यूज काय आहे. आणि त्याचा शोध आम्ही देखील घेतो. म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये पवार सर आणि मी सुद्धा महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारण या दोन संज्ञांच्या एकूण व्याप्तीची चर्चा आणि चिकित्सा आम्ही आमच्या पातळीवर आम्ही करतो आहोत, की याची समाजामध्ये थोडी चर्चा व्हावी. काय आहे हे, काय प्रकारचं संघटन आहे या प्रकारचं, म्हणजे याच्याकडे आम्ही 2-3 गोष्टी पाहतो. महाराष्ट्र कारण की महाराष्ट्राच्या धर्माच्या याच्यामध्ये मुख्य काय आहे तर मराठी भाषा ही केंद्रस्थानी, म्हणजे त्याच्यामध्ये गाभ्याची तत्व जी आहे, भाषा आणि साहित्य हे महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारण. मराठी ही आपली सोशल सामाजिक आयडेंटिटी आहे. बघा, भाषा अनेक प्रकारच्या भूमिका पार पडत होत्या. आपल्याला माहित असेल की भाषा वैज्ञानिक असं सांगतात की भाषा ही संवादासाठी वापरली जाते, संप्रेषणासाठी, कम्युनिकेशनसाठी. पण भाषा ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की जाती, धर्म, वंश, प्रांत यांच्या पलीकडे भाषेला भूमिका आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्या राज्यघटनेमध्ये समतेच्या तत्वांसाठी काही 3-4 कलमं आहेत. मला वाटते आर्टिकल 14 ते 18 ही जी आहेत ती राईट टू इक्वॉलिटी, फंडामेंटल राईटमध्ये. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी समाजामध्ये भेदभाव होता कामा नये. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की रिलिजन, रेस, कास्ट, प्लेस ऑफ बर्थ, सेक्स अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्या आधारे समाजामध्ये भेदभाव करता येणार नाही, ती निषिद्ध आहे. म्हणजे तुम्हाला माणसांमध्ये जर भेद करायचा असेल तर या गोष्टींच्या आधारे तुम्ही भेद करता कामा नये. इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधींची समता मिळायला पाहिजे. पण घटनाकारणी याच्यामध्ये भाषेचा उल्लेख केलेला नाही. असं का झालं असेल? म्हणजे तुम्ही भाषेच्या आधारे भेदभाव नाही करू शकत. तर याचं कारण असं आहे की वैश्विक पातळीवर लिंग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन इज लेजिटिमेट डिस्क्रिमिनेशन. जगामधलं भाषिक वैविध्य जर टिकवायचं असेल आणि त्याच्यावर आधारित असलेलं सांस्कृतिक वैविध्य जर टिकवायचं असेल तर समाजामध्ये भाषेच्या आधारे भेदभाव हेच फक्त क्षम्य आहे, ऍक्सेप्टेबल आहे. म्हणजे तुमची ही भाषा आहे, तुम्ही तिला हे स्टेटस देऊ शकता, तुम्ही तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता, तुम्ही राजभाषा देऊ शकता. तुम्ही ज्यावेळी त्याचं हे स्टेटस तुम्ही देता त्यावेळी तुम्ही दुसऱ्या भाषांना तुम्ही सबऑर्डिनेट करा, हे तर उघडच आहे. किंवा तुम्ही एखाद्या प्रांतामध्ये दुसऱ्या आलेल्या लोकांना तुम्हाला एक भाषा म्हणून शिकावीच लागेल, किंवा इथे तुम्ही या भाषेमध्ये अमुक इतकं प्रावीण्य मिळालं तरच तुम्हाला नोकरी मिळेल. परदेशामध्ये तर हे उघडच आहे. मग त्यासाठी तुम्हाला ग्रीन कार्ड मिळणे किंवा तिथे नोकरी मिळणे या संदर्भामधले निर्बंध तर अतिशय कठीण आहे. आता दक्षिण भारतामध्ये मला वाटतं की तमिळनाडूमध्ये आणि कर्नाटकामध्ये हे निर्बंध स्थलांतरित नोकरी करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये खूप आता यायला लागलेले आहेत याच्यामध्ये. आणि ते कायदेशीर आहेत, वैध आहेत. आणि याला एक व्यापक अशा प्रकारचं परिमाण का आहे माहित आहे? आपण जर असं केलं नाही की सगळ्या भाषांमधून मायग्रेशन करत असताना स्थानिक भाषांच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये कोणतेच निर्बंध आणले नाहीत तर जग एक भाषिक होईल कालांतरात. आणि डेव्हिड क्रिस्टल या नावाच्या इंग्रजीच्या एका अभ्यासकाने सांगितलेलं आहे की आज इंग्रजी भाषा ही विश्वभाषा म्हणण्याची प्रबळ दावेदार आहे. याचं कारण असं आहे की इंग्रजी भाषेचे प्रथम भाषिक नेटिव्ह स्पीकर जितके आहेत त्याच्या कित्येक पटीने नॉन नेटिव्ह स्पीकर्स आहेत. हे इंग्रजीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं आहे की जगामध्ये ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाहीये ते संख्येने जास्त आहे, जगभर विखुरलेले आहे. आणि तरी सुद्धा तो असं म्हणतो की पुढे आपल्या लँग्वेज डेटमध्ये की जर समजा इंग्रजीच्या भौतिक प्रगतीमुळे आणि त्याच्या उपयुक्ततेमुळे आणि मायग्रेशनसाठी असलेल्या संधींमुळे जर समजा जग उत्तरोत्तर एक भाषिक जर होत गेलं तर तो जगामधला पृथ्वीवरचा आजवरचा सगळ्यात मोठा सांस्कृतिक ऱ्हास असेल, घात असेल, अधप्पात असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे पृथ्वीवरचा. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाची भाषिक विविधता आणि सांस्कृतिक विविधता
ही बाधित होता कामा नये, कारण त्याच्यावरच आपला आधार आहे. कारण भाषा म्हणजे एक वर्ल्ड व्ह्यू आहे, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. जगामध्ये जर 6,500 भाषा असतील तर 6,500 पद्धतीने जग तुम्ही पाहताय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे झाडं वाचवायची आहेत, प्रजाती वाचवायची आहेत. त्याच पद्धतीमध्ये आता खूप कमी संख्येने असलेल्या भाषा ज्या आहेत त्या भाषा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला वाचवायच्या आहेत, आणि त्याचा एकच मार्ग आहे की तुमचं शालेय शिक्षण हे त्या भाषेच्या माध्यमातून सशक्त करत जाणं. आणि मराठीकरण, महाराष्ट्र धर्म याच्या मुळाशी आमची हीच संकल्पना आहे मातृभाषेतील. आता हिंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्हाला जातो तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आता याची काही कारणं अशी असतात की काही लोकांना परप्रांतीयांविषयी राग आहे की त्यांनी आमच्या नोकऱ्या बळकावल्या, त्यामुळे ते आमच्या हिंदीच्या आंदोलनामध्ये येतात. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे रोजगार गेलेत, किंवा ते असं म्हणतात की मराठी बोलत नाहीत, आमचा अपमान करतात या पद्धतीचं, किंवा इथे जे सांस्कृतिक वातावरण आहे, पर्यावरण आहे ते त्यामुळे दूषित झालं आहे, इथल्या संसाधनांवर जास्तीचा बोजा पडतो आणि आमच्या संधी जातात, या वेगवेगळ्या कारणांमुळे आहे. पण त्याला आम्ही जो विरोध करतोय त्याच्या मागची जी दृष्टी आहे, ती दृष्टी जी आहे की जगामध्ये कुठल्याही भाषेची शक्ती दुसऱ्या प्रांतामध्ये होता कामा नये, आणि ती जर झाली तर ती भाषा आणि ती संस्कृती ही पुढच्या काळामध्ये उत्तरोत्तर नामशेष होत जाते. आता मुंबईचं जे चित्र आहे की जे आता म्हणजे आता तुम्हाला वाटेल की आता इतक्या कमी संख्येने आपण का आहोत, तर आता आपण जर परिस्थितीमध्ये जर समजा काही निर्णायक असं, आणि ते सुद्धा शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये मूलभूतरित्या बदल केला नाही, तर पुढच्या काळामध्ये 5-10 श्रोत्यांसमोर नव्हे तर वक्त्यांना आपापल्या घरी स्वगतच करावी लागतील भाषण म्हणून. म्हणजे त्यांना कोणी श्रोतेच मिळणार नाही. म्हणजे वक्ता जसे सहस्रच्या ऐवजी वक्ता श्रोता जसे सहस्र, म्हणजे हजारांतून एखादा श्रोता असेल, अशा प्रकारची परिस्थिती येईल. हे सगळं जे सांस्कृतिक दारिद्र्य आहे ते शिक्षणातील मराठीच्या पिछेहाटीकरणामुळे, आणि म्हणून मराठीकरणाची आमची जी चळवळ आहे ती व्यापक सांस्कृतिक चळवळ आहे. दुसऱ्या बाजूने हिंदीच्या आडून जे राजकारण, विषाक्त राजकारण होत आहे, त्याने समाजाची मानसिकता इतकी दूषित झालेली आहे की जे जे टॉक्सिक आहे, त्याला आम्ही निर्विषीकरणाची चळवळ आहे, ही एका अर्थाने मनुष्यीकरणाची चळवळ आहे, ही एका अर्थाने लोकशाहीकरणाची चळवळ आहे, मराठीकरणाची चळवळ. त्यामुळे महाराष्ट्र धर्म आणि मराठीकरण याचे जे याची जी गाभ्याची मूल्य आहेत ती मूल्य त्यांची मांडणी करून समाजापुढे आम्ही हे सांगतो आहोत की इंग्रजी आणि मराठी यांचं शिक्षणामधलं जे स्थान आहे हे स्थान इतकं विपरीत झालेलं आहे, त्यामुळे आपली प्रगती होण्याऐवजी आपली सांस्कृतिक अधोगती झालेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपला समाज काय आहे की प्रत्येक भाषेची म्हणून एक इकॉलॉजी असते, परिसंस्था असते. मुंबईमध्ये काही काळापूर्वी म्हणजे 60, 70, 80च्या दशकामध्ये नाटकं होत होती, चित्रपट चालत होते, वाङ्मयीन प्रकारचे कार्यक्रम चालत होते, चर्चा होत होत्या, परिसंवाद होत होते, गणेशोत्सवाला सांस्कृतिक कार्यक्रम होत होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. म्हणजे तुम्ही गिरणगावचं सगळं जर समजा हे पाहिलं तर असं तुमच्या असं दिसेल की संपूर्ण जी मराठीची भाषेची संबंधित अशी परिसंस्था होती ती शाळांवर अवलंबून होती ना, महापालिकेच्या का होईना, पण मराठी माध्यमाच्या शाळा होत्या आणि मराठी शिकून पुढे गेलेले जे लोक होते ते आपल्या समाजाशी बांधलेले आहेत. हे झाडाची मुळं जशी खोलवर घट्ट पकडलेली असतात, गेलेली असतात. बघा, एक लक्षात घ्या की साहित्य व्यवहार हा महत्वाचा आहे, पण साहित्य व्यवहार भाषा जगत नाही. त्यामुळे साहित्य तर व्यवहारांपेक्षा इतर जे भौतिक प्रगतीचे, ज्याला प्रगत डोमेन्स म्हणतात, प्रोग्रेसिव्ह डोमेन म्हणतात, त्याच्यामध्ये जर भाषा वाढली नाही तर तुमची भाषा टिकत नाही. आणि साहित्य हा असा एक चिवट प्रकार आहे की भाषा मेल्यानंतर जो साहित्याचा व्यवहार राहतो तो साहित्याचाच व्यवहार आहे. ते ग्रीक असेल, लॅटिन असेल, संस्कृत असेल, ह्या आजच्या लिव्हिंग लँग्वेजेस नाहीये, व्यवहारामध्ये असलेल्या भाषा नाहीये. पण साहित्याचा आस्वाद, साहित्याचा अभ्यास, साहित्याची समीक्षा आजही त्या भाषांमध्ये होते आणि त्या भाषा केवळ साहित्यापुरत्या होत्या. त्यामुळे मराठी शाळा ही गोष्ट मराठीकरणाच्या, महाराष्ट्र धर्माच्या अत्यंत केंद्रस्थानी आहे. आणि ते जर संपवण्याचं जर समजा शासकीय पातळीवर, प्रशासकीय पातळीवर आणि समाजाच्या पातळीवर देखील होत आहे, म्हणजे उद्या मराठीच्या शाळा वाचवल्या तर त्या ठिकाणी पालक आपले मुलांना पाठवतील का, याच्या संदर्भामध्ये देखील आम्ही पालक संमेलन घेतो. आणि त्याच्यामागचं जे तत्वज्ञान आहे की का टाकायला पाहिजे, तर आपल्या प्रगतीसाठी, आपल्या भौतिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी
आपल्या मुलांनी मातृभाषेमध्ये शिकण्याची आवश्यकता जी आहे ती व्यक्तिगत आणि सामाजिक, आणि म्हणून प्रगत देशांमध्ये एक अशा प्रकारचं एक भाषा धोरण असतं की मातृभाषेतून शिकायचं की परभाषेतून शिकायचं हा काही पर्सनल इश्यू नाही होऊ शकत, हा सामाजिक विषय. बघा की आपल्याकडे गर्भजल लिंग परीक्षणाला बंदी का केली, तर मुलगा हवा की मुलगी हवी या प्रकारचा चॉईस जर समजा पालकांना दिला तर पुढे भीषण सामाजिक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपण कायदा केला. त्यामुळे अनेक देशांमध्ये स्थानिक भाषा शिकण्याच्या संदर्भामध्ये सक्त कायदे आहेत की तुम्हाला अमुक एका वयापर्यंत वर्षापर्यंत ही भाषा शिकली पाहिजे. याचं कारण तुमची ग्रोथ होण्यासाठी, नाहीतर तुम्ही बौद्धिकदृष्ट्या पंगू व्हाल, कमी व्हाल. म्हणजे एखाद दुसरा माणूस परभाषेत शिकून देखील पुढे जाईल ही गोष्ट अपवादात्मक आहे. पण शिक्षण हे काही अपवादात्मक हुशार मुलांसाठी नसतं, ते संपूर्ण समाजाचा एकंदर विचार करून आपल्याला ठरवावं लागतं. आणि म्हणून शालेय शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणारे जे देश आहेत ते पुढे गेलेले आहेत हे आपल्या समाजाला सांगायला पाहिजे. आणि यासाठी आम्ही मराठीकरण, महाराष्ट्र धर्म ही संकल्पना आपण मांडतोय. आता याचा जो वर्तमानकालीन राजकीय जो आशय आहे त्याच्या संदर्भामध्ये दीपक पवार आपली भूमिका मांडतील. आता ही 2 व्याख्यानं स्वतंत्रपणे नव्हती. मी जे आता बोललो थोडक्यात बोललो आणि अगदी स्वैर बोललो. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पवार सरांना देखील बोलायचं आहे आणि आपल्याला देखील तुम्ही बराच वेळ झालाय, त्यामुळे मी या व्याख्यानाचा पूर्वार्ध केला असं समजा आणि उत्तरार्ध म्हणून त्याची आजची वर्तमानकालीन सामाजिक आणि राजकीय संदर्भामधली जी मांडणी आहेत ती डॉक्टर दीपक पवार करतील. आपल्या सर्वांचं धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यामुळे विनायक सुतार आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.